अल्पावधीतच संगमनेरकरांच्या पसंतीस उतरलेलं हॉटेल वेदस, शुद्ध शाकाहारी भोजनाचं सर्व सोयींनी युक्त लज्जतदार हॉटेल। साऊथ इंडियन, पंजाबी, चायनीज, ज्यूस, कोल्ड्रिंक्स आणि इतरही बरंच काही। एसी पार्टी हॉल, लॉन्स, चिल्ड्रन गार्डन, पार्किंगची सोय। तेव्हा आजच भेट द्या आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या। ठिकाण मालदाड रोड, त्रिमूर्ती चौक, संगमनेर। प्रोप्रायटर भगत TS, 9881 36 72 32। 28 ऑगस्टला श्री क्षेत्र जेजुरी येथून धनगर समाजाची आरक्षणासाठी धनगर जागर यात्रा निघणार आहे। संपूर्ण राज्यात ही जागर यात्रा फिरून अहिल्यानगर जिल्ह्यातील चोंडीमध्ये 1 सप्टेंबरला प्रवेश करेल। त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरून ही जागर यात्रा 8 तारखेला राहुरी या ठिकाणी येणार आहे आणि 9 सप्टेंबरला धनगर समाजाच्या आरक्षण इतिहासातील सर्वात मोठं उपोषण आंदोलन होणार आहे। या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील शेकडो धनगर समाजबांधव सहभागी होतील, अशी माहिती दौंड येथील पांडुरंग मेरगळ यांनी दिली। ते राहुरी येथील धनगर समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात बोलत होते। 23 ऑगस्टला राहुरी शहरातील स्टेशन रोड या ठिकाणी अहिल्या भवनमध्ये धनगर समाजाचा राज्यव्यापी मेळावा पार पडला। यावेळी शिरूरचे राम गावडे, पुण्याचे सोमनाथ देवकाते, साताऱ्याचे रमेश धायगुडे, फलटणचे विजय गोफणे, सोलापूरचे प्राध्यापक शिवाजी बंडगर, जालन्याचे दीपक बोऱ्हाडे, नाशिकचे बापूसाहेब शिंदे, जिजाभाऊ मिसाळ, भीमराव सातपुते, अशोक पातोंड, संतोष ठोंबरे, अनिल झोरे, सोमनाथ देवकाते यांच्यासह अनेक मान्यवरांनी या राज्यव्यापी आंदोलनात सहभाग घेतला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते माता अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजा केली गेली। त्यानंतर बाहेर गावावरून आलेल्या सर्वांचं स्वागत आयोजकांच्या वतीनं विजय तमनर यांनी केलं। याप्रसंगी धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाबाबतची सर्वांची मतं जाणून घेतली गेली आणि आगामी धनगर समाजाच्या आरक्षणाची दिशा तसेच रूपरेषा आखली गेली। सर्वानुमते 28 ऑगस्टला श्री क्षेत्र जेजुरी येथून धनगर समाजाची आरक्षणासाठी धनगर जागर यात्रा सुरू करण्याचं ठरलंय आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी या ठिकाणी राज्यव्यापी आंदोलन तसेच राज्यस्तरीय उपोषण करणार आहे, असंही सर्वानुमते ठरलंय। 9 तारखेला संपूर्ण धनगर जमातीचं धनगरी इतिहासातील सर्वात मोठं उपोषण आंदोलन की ज्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातले शेकडो धनगर कार्यकर्ते, माता भगिनी या ठिकाणी या सरकारनं धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी तातडीनं करावी यासाठी आमरण उपोषणाला बसणार आहेत। हा धनगर समाजाचा एल्गार आहे। एकदा जर का धनगर पेटला तो कुणाच्या बापाला सुद्धा ऐकत नाही। 2014 साली धनगर पेटला होता, त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सरकार घालवलं होतं। 2019ला धनगर पेटला होता पंढरपूरमध्ये, त्यांनी देवेंद्र फडणवीसांना गुडघ्यावरती आणायला लावलं होतं। परंतु देवेंद्र फडणवीसांनी, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेनं धनगर समाजाच्या गेल्या 10 वर्षामध्ये पाठीत खंजीर खुपसलेला आहे आणि मग काँग्रेसनं आणि पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीनं जसं गेल्या अनेक वर्षामध्ये धनगर समाजाच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांच्या न्याय हक्क अधिकाराची मागणी त्या ठिकाणी मान्य केली नव्हती, तशाच प्रकारचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेनं केलेला आहे। आणि म्हणून आता जे राज्य सरकार आहे त्यांना आम्ही आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून धनगर समाजातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सांगू इच्छितो की आता आम्ही एल्गार पुकारलेला आहे आणि मल्हारायाची घोषणा आणि धनगरांच्या भीमथडी तटाने संपूर्ण महाराष्ट्राचा आसमंत आता आम्ही दणानून सोडणार आहे। आपण लवकरात लवकर जागे व्हावं आणि 28 तारखेला निघणारी धनगर आरक्षण संघर्ष यात्रा, जागर यात्रा, ही यात्रा राहुरीला पोहोचायच्या अगोदर आमच्या धनगर एसटी आरक्षणाची सनद घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी राहुरीला यावं। जर तुम्ही आला नाहीत आणि धनगरांचं जर का उपोषण सुरू झालं आणि या उपोषणाच्या कालावधीमध्ये जर का तुम्ही दखल घेतली गेली नाही तर महाराष्ट्रातल्या सर्व विरोधी पक्षांना सुद्धा आम्ही निवेदन उद्या सोमवारी देणार आहोत आणि महाराष्ट्रातल्या 6 ची 6 प्रस्तावित पक्षांना आमचं म्हणणं आहे की तातडीनं विधानसभेचं 1 दिवसाचं अधिवेशन घ्या आणि एका दिवसामध्ये एकमुखी ठरावानं धनगराच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी सुरू करा। अन्यथा येणाऱ्या विधानसभेमध्ये ना काँग्रेस, ना राष्ट्रवादी, ना शिवसेना, ना भाजप कुठल्याही 6 ची 6 प्रस्तावित पक्षांना धनगर मतदान करणार नाहीत। महाराष्ट्रातले 6.5 करोड ओबीसी, त्यापैकी 2 करोड धनगर आणि 4.5 करोड ओबीसीला बरोबर घेऊन ओबीसी मधल्या वेगवेगळ्या गटातील वेगवेगळ्या जाती जमातीचे उमेदवार उभा करून महाराष्ट्राची सत्ता काबीज करायची आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री 2024चा मुख्यमंत्री हा धनगर करायचा आणि धनगर मुख्यमंत्र्याच्या सहीनच धनगर एसटी आरक्षणाची सही जी सनद आहे त्याची अंमलबजावणी करायची हे ठाण आता आम्ही मांडलेलं आहे आणि हा संदेश सरकारपर्यंत आम्ही देत आहोत। सरकार
खबरदार. सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने जे अहिल्यानगरला उपोषण होणार आहे त्याची जबाबदारी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यावर आणली आहे. त्याची आज सर्व राज्याचे पदाधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांच्याशी आज समन्वय बैठक संपन्न झाली आहे आणि या बैठकीच्या निमित्ताने राहुरीकरावर जी उपोषणाची आंदोलनाची जबाबदारी राहुरी तालुक्यावर आणली ती आम्ही सर्वतोपरी पार पाडू अशी ग्वाही या निमित्ताने देतो. या राज्यव्यापी मेळाव्याला अहिल्यानगर येथून तसेच संगमनेर, कोपरगाव, राहाता, नेवासा, श्रीरामपूर आदींसह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातून धनगर बांधवांनी मोठ्या प्रमाणामध्ये हजेरी लावली. या धनगर समाजाच्या आरक्षणाच्या सर्वात मोठ्या आंदोलनाला राज्यातील सकल धनगर समाज सहभागी होणार असल्याचं आयोजकांच्या वतीनं सांगितलं गेलंय. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. ठाणे, मुंबई, कोल्हापूर, कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले 1 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन. गोल्ड पॉलिश ज्वेलरी, पारंपरिक दागिने, मोत्यांचे दागिने, लग्नासाठीचे विशेष दागिने, बांगड्या आणि इतर बरंच काही. सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमीनपुरा चौकात. आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. जयश्री कलेक्शन, मोमीनपुरा चौक, संगमनेर. संपर्क 9082 86 91 41.